चल तुला A1 पराठे खाऊ घालतो. चल. चक्कीदार एकदम बेस्ट आहेत बघा पराठे. वाह, कमालची भूक लागली होती. ओ दादा, एकदम भारी झालेत पराठे, एकदम काटाकीर. अहो खरंच, तुम्ही बघा की खाऊन. सॉरी. अहो खरंच चांगले झालते हो पराठे. ढाले पाटलांच्या सुनेनं असं आरडाओरडा करणं बरं नाही ना. माझ्या बायकोने तिला आवडलेल्या गोष्टीला मनापासून दाद दिली तर मला आवडणार आहे. खरंच थँक्यू. खावा की तुम्ही पण. अहो खरंच लय भारी आहेत बघा पराठे. गार व्हायला लागले बघा ते. गुंतता हात हे बघतेस ना. अगं टेक्निकल प्रॉब्लेम झालाय. मग त्यात काय एवढं. हाताची घडी सोडा आणि खा की. तुम्हाला ते काटे चमचे लागतात का? थांबा मी सांगते. ओ दादा जरा इकडे ये. ओ दादा नका येऊ. कशाला दादांना बोलते? मला नको आहेत काटे चमचे. आणि कसं खाणार हे बघ, की सुटतच नाहीये. आणि मग भूकही लागली आणि बांधल्या हाताने कसं खाणार ना. आता तूच करू शकतेस काहीतरी. आहो पण जावा तिकडं. ठीक आहे, नाही खात, राहतो उपाशी. अहो असं काय करताय? वाह, लाजवाब. आज पहिल्यांदा मी इतका भारी पराठा खाल्लाय. संजू, आपलं ठरलं. काय? इथून पुढे मी कधीही काहीही खायला बसलो तर पहिला घास तू भरवणार. इश, तुम्ही लय गुळमट बोलता बा. इश, हे काहीतरी नवीनच ऐकतोय मी. नाही, तुझं ते टॉक माहिती होतं मला. आणि ते वेगवेगळे आवाज काढतेस. इथं कुठं? पण एक खरं सांगू, मला पण या अदुगर असं कधीच वाटलं नाही. म्हणजे हे मी आयुष्यात पहिल्यांदाच केलंय. रकलीस हर कुटुंब एकदम.
हे संजू, एकदा बोल की, बोल ना. जावा तिकडं. जाऊ. अय्यो कशाला बाया बांधली भिंत इथं. अगं हे पोरी, अगं कितीदा सांगायचं तुला, आत्ता ढोपर फुटला असतं का नाही? कितीदा सांगायचं हे असला हेंगाडपणा बंद कर म्हणून. बर, गोळ्या औषधं सगळं ठेवलेच ना व्यवस्थित? घेतलंय ग बाया. साजी रे, हे असलं आरबट चरबट काय मध्ये खात जाऊ नकोस बघ. अगं पोटुशीसाठी चांगलं नसतंय ते. काय संजूची आई, संजू बरी आहे का? वय वय बरी आहे बघ. माझ्या आंबाबाईचा चांगला आशीर्वाद आहे बघ तिला. बर, पोहे, साखर, शेंगदाणे, तांदूळ आणि गहू आणि सगळं मटेरियल आणले आणि हे तुमचं बिल. होय हो, ते सरमळकरांचं चैतन्य आलाय बघा. येत आहे का जरा बाहेर? अरे आला तर बसल ना जरा वेळ. मायला असं कामाच्या माणसाला असं आरडून बोलायचं नसतं मालकीन बाय. होय माझं चुकलं जरा, पण किराण्याचं पैसे द्यायचं होतं म्हणून म्हणलं. मायला असले इंच मिंच बिलासाठी केवढा आवाज. हा बघू आणि इकडे काय रे चैतन्य, तुम्ही किराणा विकता की सोनं विकता? हा? अरे आम्ही खानदानी असतो तरी आम्ही अन्नच खातो, सोनं नाही. काय कायच्या काय बिल लावलं या पंजाबरावाला? अरे सुक्काळीच्या. नाही सरकार, जेवढं तुम्ही माल सांगितलं तेवढंच मालाचं बिल आणले. वाटलं तर चेक करून घ्या. ए बिन डिग्रीच्या सीए, पहिली गोष्ट आम्ही तुझ्यासारख्या इंच्या मिंच्या नोकरदाराशी बोलत नाही. दुसरी गोष्ट तुझ्या मालकाला फोन लावायचा आत्ता ताबडतोब लाव. हा हॅलो सेठ, हे बघा. हा, आणि काय इकडे. हा सरमळकर, पंजाबराव बोलतोय. अहो काय सरमळकर, हा बिलासाठी आपण स्वतः कुणाकडे जावं, इंच्या मिंच्या नोकराला कुणाकडे पाठवावं, एवढं बी कळलं ना काय तुम्हाला? आणि हे काय सगळ्या गावासारखेच रेट लावलेत की आम्हाला पण? हा गोट्यात याल, गोट्यात याल. हा तुम्हाला ठाव आहे ना आपलं जावई कोण आहे? एसीपी, एसीपी. हा हे ध्यानात ठेवायचं. आणि तसं मी देशाचे नसलो तरी आम्ही पानबुंद्याचे सरकारच आहोत. हा नाही का? हा बर, त्यामुळं आता हे तुमचं बिल आम्ही नामंजूर करत आहोत. नाही नाही आता पण नाही परंतु नाही. हा चर्चा संपली. पण ठेवा. ए चैतन्य, हे घे. आता हे 1.5 दमडीचं सामान उचलायचं आणि 0 मिनिटात कन्नी कापायची. नाहीतर माझ्यातलं नवं चैतन्य संचारलं ना तर मग अवघड होईल. हा चैतन्य थांब जरा. काय झालं? काय करते? हे घे तुझं पैसे. कल्याणी काय करते तू? चैतन्य, तुला पैसे दिले नव आणि तू सामान बी दिलेस. आता तू बाकी कुठे लक्ष देऊ नकोस. जा बरं तुझा तू. नोकर असलं मग काय झालं ताई, आम्हाला बी मान आहेच की. अरे वैर असतोय की बाबा, त्यांच्या वतीनं मी माफी मागते तुझी. जा आता तू. तुम्ही म्हणता म्हणताई, नाहीतर फुकटच्या माणसाला. ए फुकटच्या कुणाला म्हणतो रे? कुणाला म्हणतो फुकटच्या? आणि कल्याणी अख्ख्या गावात तुला सरमळकरांचंच दुकान दिसलं का सामान आणायला? अहो आपल्याला उधारीव सामान देणार ती एकच आहेत. अरे उधारीवर देतो म्हणजे उपकार करतो काय आपल्यावर? हा अरे स्पेशल डिस्काउंट दिला पाहिजे त्यांनी आपल्यासारख्या खानदानी माणसाला. आता ही काय नवीनच खूळ. आता ते कशाला आपल्याला स्पेशल रेट देतील? का दिल? हा अरे या पान मुंद्याचे नामदार पंजाबराव सरकार आहोत ना आपण म्हणून देईल. आपले व्याई सरकार ढाले पाटील आहेत म्हणून देईल. अरे आपला जावई एसीपी ढाले पाटील म्हणून देईल. कळलं का? का देईल ते? अहो ती तिकडे तालुक्याचे एसीपी आहेत, त्यांचं पानबुंद्यात काय संबंध? अरे मला वाटलं होतं तुझ्या डोसक्यात खरंच काहीतरी आहे म्हणून.
नाही नाही, पण आमचा डाऊट तुम्ही खोटा केलाच. तुझ्या डोसक्यात नुसते रिकामी हाऊदच. हा, म्हणून तर आयुष्यभर धुणी भांडी करत बसलीस तू. अरे राजा नेहमी राजाच असतो. किंग इज किंग. हा, त्याला कुठं बी गेला तरी सारखाच मान मिळाला पाहिजे. कळतं का तुला? हा, मायला हे सगळं हिबाळ घराच्या बाहेरच. राहू दे की डॅडी. मायला हा कशाला करतोय फोन? पटकून नवा व्हायरल येऊन मरण बी सुखी. हॅलो. हा हा राया. हॅलो. हा हॅलो. अरे गांजके भाऊ सई कुठं आहे? कुठं पत्ता तुझा? विसरला काय आम्हाला? अरे तुला आणायला काय पालखी पाठवायची काय? हे बघ, राया गोजम गुंडे नावाप्रमाणे सॉफ्ट, त्याला तसाच राहू दे. तू पण अरे तुमने बुलायावर हम नहीं ऐसे हो सकता है क्या? हा? अरे मी म्हणजे तुझ्याकडेच येणार होतो, पण अरे काय माझ्या पोरीचं लग्नाचं जरा बिझी होतं ना मी. हा. झालं ना पुरीचं लग्न? आम्हाला ना कळी होतात. आता काय पुरीचा दारा भोर काय डॉबरमॅन सारखी राखणदारी करतो काय? जोकिंग जोकिंग आहे तो पर. आणि तू का नाही येणार लग्नाला? अरे फोन केलता मी रॉनी भैयाला, विचार की. हा, अरे तू आपला माणूस आणि तूच असं नाही. आपल्या माणसाला लग्नाचा अवतार असं देत नसतात पंजाबराव. अवतार आम्ही देतो ना तसं द्यायचं. नामदार पंजाबराव सारखा फोन करण्यास विनंती विशेष. हा राया गोजमगुंडे तुमच्याशी हितगुज करण्यास उत्सुक आहे. तवा उद्याच्या मुहूर्तावर अगत्याने हजर राहणे. बस करा आया. हा? अरे तू बोलल्यावर हा पंजाबराव सरणावर उठून पळतील. हा, दोस्त आहे तू माझा. हा, आणि उद्याचं कसं आहे की उद्या श्री श्री न्यू बालाजी पतसंस्था आहे ना, त्याच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची मीटिंग बोलवली. मी चेअरमन आहे. हे बघ, तुझ्या सकट तुझ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना ना डांबाला लटकून वाल्या बांबूचे फटके दे. उद्या ये म्हणलं ना तर येस, उगाच लांबड लावायची नाही. घंटाळा नॉनसेन्स. पंजाबराव आलिया भोगासी शंभा आयला तर भोगलंच पाहिजे. खानदानी आणि पॉवरफुल म्हणून जन्माला आलोय. लोकांसाठी काहीतरी त्याग त्याग सॅक्रिफाईस करायलाच पाहिजे. नुसतं निवांत बसून कसं झालं? आता वड पाचन होऊ द्या राडा. आलोच आम्ही अर्जंट मध्ये काम निपटून. तुम्ही जेवून घ्या, वाट नका बघू आमची. इथेच काढूयात की चपला? अगं तिकडं काढूयात की स्टँडवर? नको, ते स्टँड लय लांब आहे. राहू दे की, देवाच्या दारातच तर काढायचे, कोणी नेणार नाही. हा, जो हुकुम राणी सरकार. चला. नाही नाही, तसं काय नाही साहेब. उद्या येतो की कामावर. हो हो. हा, मार्च एंडिंगची कामं जिकडे तिकडे करून झाले साहेब, त्याचं काही टेन्शन नाही. हो, लगीन एकदम बेस्ट झाले. हो, हा ढाले पाटलांच्यातच दिली. हा, अहो मुलीच नाही, ढाले पाटलांचं पण भाग्य उजाळलं. अहो सोन्याच्या गुणाची पोरगी आहे आमची. हो हो, नाही आता सासरवाडीतनं निघतोयस, उद्या भेटूच की. हा हा, ठेवतो.
काय ज्येष्ठ जाऊ बापू हा झाली का तयारी? हो आता साजरीच आवरली की निघायचं. गाडी पण सांगून ठेवली अगोदर. बर. म्हणजे अशा हालातीत असं बसनं जाणं जरा क्रिटिकल होईल ना. बेस्ट, हे बेस्ट केलं तुम्ही. आणि पंजाबरावची पोरगी स्पेशल गाडी पाहिजेच नाही का? हा? साजिरी आवरलं कोण, उशीर होतोय बा आपल्याला. जाऊ बापू आमच्या पोरीची काळजी घ्या. आणि काही लागलं सवरलं तर अर्ध्या रात्री फोन करायचा. अनमान ठेवायचं नाही. हा कुठल्या नंबरवर कराल? डॅडी 1 पण डॅडी 2 डॅडी 3 वर ना. नाही आमचा नवीन नंबर सेव्ह करा. हा. डॅडी 4. हा? अहो खानदानी आहे. एक काय 1000 घेऊ आपण. हा? मामासाहेब किती नंबर बदलताय? कितीदा सेव्ह करायची ते? अहो त्याचं बी ग्रँड रिझन आहे. काय आपण पडलो पब्लिक फिगर. आता आपला नंबर बाहेर पडला म्हणजे गावातले सगळे चिल्ली पिल्लींच्या फोन मध्ये सेव्ह होणार. काय आणि कोणी अडचणीत आलं तर पहिल्यांदा बापाला फोन करायच्या आधी पंजाबरावला फोन करणार. आणि आपल्या दारावर कोणी आलं मदतीसाठी आणि आपण धावून गेलो नाही असं कधी झालंय का? सांगा ना, झालंय का? अहो सांगा ना नाही म्हणून. हो हो. अहो हो काय नाही. हा नाही नाही. हा तेच सर. कसं आहे की आपल्या सख्या फॅमिली पण डिस्टर्ब होतात ना नाही का? आता तुम्हाला तर सगळंच माहिती आहे हेमंतराव. हा हो. आता तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या मामासाहेबांचा सामाजिक किती वट येते. अहो गोल्डन ग्लिटरिंग इमेज आहे आपली. हा आणि दुसरी गोष्ट हा नंबर फक्त आपल्या घरच्यांकडेच असेल, लक्षात ठेवायचं. बाकी कोणाला द्यायचं नाही. हा घ्या नंबर. थांबा फोन आला मला. शेवटी 420. हो हा माझच आहे. उचला. आपण मिस कॉल द्या ना. अहो उचला फुकट आहे. हा. हॅलो. हा ज्येष्ठ जावे बापू हा नंबर सेव्ह करा. हा बरं बरं. अगदी लक्ष्मीनारायण शिवपार्वतीचा जोडा आहे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ओम मंगळ बुध गुरु शुक्र शनी रवी. अगं 7च होत आहेत पण हे 8 म्हणालेत. 8 अहो काय बोलताय? संजू जरा गोंधळ झालाय का? मला सांग तुला गुरुजींनी काय आशीर्वाद दिलाय? काय? अष्टपुत्र सौभाग्यवती बाबा.
आता हा जर आशीर्वाद फळाला लागला तर संजू मग हम दो हमारे 8 संजू. आहो काय बोलताय, जावं तिकडं. आहा. जावा तिकडं नाही, या इकडं असं म्हण. बर, 7 जणांचं नाव आपण वारांवरून ठेवलं. 8व्याचं कसं करायचं? रंगावरून ठेवायचं. अहो तुम्ही लई बोलायला लागले. चला चला बरं.